द्या प्लीज. ओवी 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 थांब. ओवी काय करताय? अगं हात नको नको ओवी नको. ओवी हात भाजेल. नका काळजी दाखवू तुमची. ओवी 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 अगं ओवी गो हात भाजतात तुझे. सोड दे का. ओवी काय चाललंय या घरात? कोणी स्वतःच्या मनासारखं वागूच शकत नाही का? की तुम्ही ठरवलंय कुणाला मनासारखं वागू द्यायचं? ओवी काय चुकीचं बोलते मी? माझ्या वस्तू आल्या तेव्हा बॉक्स ओपन करून सगळ्यांनी त्या वस्तू काढून बघितल्या. ते सगळं चालतंय या घरात. पण आज म्युझिक रूम मध्ये लावलं होतं ना, मग एवढा काय त्रास झाला सगळ्यांना? ओवी हे बघ उगाच कोणी उगाच या घरात कोणीच उगाच काहीच करत नाही. काही चुकीचं करते ते ओवी, काही चुकीचं होतं ते फक्त ओवीमुळे होतं. हो चुकीचं होतं ते तुझ्याचमुळे होत आहे. स्वतःच्या घरातला नियम आहे, चूक झाली तर शिक्षा होणारच. आणि असली थिल्लर गाणी घरात लावलीच कशी गेली? मुळात इंग्रजी गाणी ऐकायची जर आवड आहे तर शांत बसून हळू आवाजात ऐकू शकतेस ना. एवढ्या मोठ्याने लावायची काय गरज आहे आणि इतरांना त्रास द्यायची? या घरात इतरही माणसं राहतात ना. यापूर्वी या घरात एकमेकांचा कोणालाही त्रास झाला नाही. याचं कारण प्रत्येक जण एकमेकांचा विचार करतात. मग या असल्या शिस्तप्रिय शांत घरात हा असा गोंधळ घालायचाच का? हो ठीक आहे, लावलं मी म्युझिक, पण फक्त भाषाच वेगळी होती ना. त्यात असभ्य असं काही किंवा मी काही मिसबिहेव केला असं तर काही नाही ना. ओवी मी त्यांच्याशी बोलतेय. हो अगं पण ऐकून तर घे. आतमध्ये दादा मामाची मुलाखत चालू होती तेव्हा हे गाणं लागलं. आता तू मला सांग, हे बरोबर वाटतंय तुला? प्रश्न फक्त मुलाखतीचा नाहीये. प्रश्न घरातल्या माणसांनी विचार करण्याचा आहे. कोणाचं चुकतंय, काय चुकतंय याच्याकडे कोणी लक्षच देत नाहीये. फक्त मी चिडतो आणि बोलतो, बस एवढं दिसतं. यापूर्वी सुद्धा एकदा असंच झालं होतं. लक्षात आहे ना, शिनू अभ्यास करत होता तेव्हा. पण मी तेव्हा गप्प राहिलो, लक्ष दिलं नाही म्हणून हा फायदा घेतला गेलाय. आणि एवढं सांगून जर कळत नसेल तर ही यंत्र हवं कशाला? चुलीत गेलेलं बरं ना. पण मग म्हणून असं सगळं करायचं? माणूस चुकतो पण आपली चूक कळल्यानंतर तो सुधारण्याचा प्रयत्न करतो. इकडे तसं नाहीये. इथे चुकांचा घडा भरतच चाललाय आणि कोणी लक्षच देत नाहीये.
हो ऑफकोर्स, बरोबरच आहे तुमचं. मी काहीही केलं तरी तुम्हाला ते चुकीचंच वाटणार. तुम्ही मला रूल बुक का नाही लिहून देत? म्हणजे ऍटलीस्ट मी सतत फेल झाल्याचा मला फील नाही होणार. ओवी बास झाला, शांत राहा जरा. म्हणजे तुझ्यासारखं काही झालं तरी शांत राहायचं. ऍटलीस्ट मला तरी सांगू नको काय करायचं आणि काय नाही ते. माझं काय ते बघून घे. सॉरी ओवी, मी गाणं लावलं म्हणून झालंय सगळं. पण काय केलं याला तर काही इम्पॉर्टन्स नाही. झालं ते झालं. पण आता हा स्पीकर मी पुन्हा कधीच वापरू शकणार नाही. हे बघ, मला माहितीये मी दादांना बोलायला पाहिजे होतं, पण मी खूप हिम्मत केली. तू काहीही बोलली असतीस त्या दिवशी तरी त्यांनी तोच निर्णय घेतला असता, कारण त्यांनी तेच करायचं ठरवलं असतं. ओवी, ओवी, मी मलम लावून देते तुला. किती भाजलंय. बरं वाटेल तुला. बघू. जे घडलं त्याबद्दल वाईट वाटणं साहजिकच आहे, पण असा राग धरून काय होणार आहे ओवी? जे घडलं ते करून तुम्हाला काय मिळालं? मनाला समाधान, एवढंच ना? असं नाहीये ओवी. अगं घरात माणसं आली होती, यांची मुलाखत चालू होती. मग त्यात हे असं काही घडलं तर राग तर येणारच नाही यांना. पाहुण्यांसमोर असं घडायला नको होतं ना. मग घरात असलेल्या पाहुणीसोबत असं वागलेलं चालतं का तुम्हाला? हो, पाहुणीच आहे ना या घरातली मी. मग माझी एक वस्तू अशी डिरेक्ट चुलीत टाकून दिल्यावर मला राग नाही येणार? आणि मला खरंच माहित नव्हतं घरात बाहेरची माणसं आली आहेत, त्यांना आवाजाचा त्रास होईल. पण ऍटलीस्ट मला विचारायचं तरी, असं का केलं, का लावला होता स्पीकर? बट नाही, त्यांनी डिरेक्ट हा स्पीकर घेतला आणि चुलीत टाकला. तूच सांग, बरोबर आहे काय? आज यांच्या रागाचा पाराच चढला जरा. पण ओवी, आता तू स्वतःला सावरायला हवं सगळं. हे बघ, तू काळजी करू नकोस.
मी कोणाला तरी सांगते आणि तुझ्यासाठी नवीन स्पीकर मागून घेते, मग तर झालं. नकोय मला दुसरा कुठला स्पीकर. त्या स्पीकरची किंमत नाही कळणार तुम्हाला. अगं असाच आपण एखादा स्पीकर आणू ना तुझ्यासाठी. हवा तर आपण चांगल्या कंपनीचा आणू हवी. हा, का कळत नाहीये तुम्हाला? हा स्पीकर फक्त रॅन्डम स्पीकर असता तर मी चिडले असते, पण समजवलं असतं स्वतःला. पण हा स्पीकर खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. मम्मी गिफ्ट दिला होता. तिची आठवण होती. आणि आता तुम्ही ती हा स्पीकर कायम माझ्यासोबत असायचा. मी प्रॅक्टिसला जायचे तेव्हा हाच स्पीकर लावायचा. असं वाटायचं की मॉम सतत माझ्यासोबत. मॉम म्हणायची, ओवी हा स्पीकर कायम तुझ्यासोबत ठेव. माझी आठवण म्हणून. आणि आपल्या माणसांच्या आठवणी किती महत्वाच्या असतात हे मी तुला सांगायला हवं का? मला माफ करू मी. अगं मला नव्हतं माहिती आधी की. माहित असतं तर थांबवलं असतंस त्यांना. जबाबदारी घेतली होतीस ना माझी. डॅडला प्रॉमिस केलं होतंस की तू येईपर्यंत माझी काळजी घेशील. माझी काळजी गावत तू माझ्या वस्तूंचीही काळजी घेऊ शकली. आणि कशी घेणार? तुम्हाला सवय आहे ना जे होतंय ते बघायची, जे बोलतायत ते ऐकून घ्यायची, जे डिसिजन्स घेतले जातात ते ऍक्सेप्ट करायची. तुमच्या आयुष्यात तुमचा असा काही स्टँडच नाहीये. माझ्या स्पीकरचं जाऊ दे ग, ते तुला माहित नव्हतं. पण तुझ्या आयुष्यातलं स्वप्न तरी पूर्ण करू शकलीस का तू? या मुलीच्या स्वप्नासाठी तिच्या मागे उभं राहता आलं. ओवी काय बोलतेस तू? हे खोटं बोलतेय का मी? निशी तू तुझ्या आईसाठी, तुझ्या बाबांच्या निर्णयासाठी स्वतःचे स्वप्न सॅक्रिफाईस करायला निघालीस. मग तुझ्या आईला तुला सपोर्ट करावं असं वाटलं नाही? असं सोड, मी तर तिच्या बहिणीची मुलगी, म्हणजे लांबचीच. मग माझ्यासाठी काय करणं? मनात इच्छा असूनही तू काही करू शकतेस का? नाही ना. तुम्ही स्वतःच्या मनासारखं काही करूच शकत नाही. कारण या घरातले रूल्स तुम्हाला आयुष्यभर मन मारून पाळावे लागणार. अँड द बेस्ट पार्ट इज तुम्हाला त्याच्यात प्राऊड फील होतं. मग कशाला विरोध करायचा आणि कशाला वाईट वाटून घ्यायचं? बरोबर ना?
आई ऐक ना, थांब ना. हे बघ, तू तू खूप केलंस माझ्यासाठी. मला असं कधीच वाटलं नाही की आई आई मनात इच्छा असूनही तू काही करू शकतेस का? तुम्ही स्वतःच्या मनासारखं काही करूच शकत नाही, कारण या घरातले रूल्स तुम्हाला आयुष्यभर मन मारून पाळावे लागणार. अँड द बेस्ट पार्ट इज तुम्हाला त्याच्यात प्राऊड फील होत. मग कशाला विरोध करायचा? उमाई, उमाई, काय झालं? सगळं ठीक आहे ना? ओवीचा हात भाजला, तिला औषध वगैरे लावलंस ना तू? मला एक कळत नाही उमाई, स्पीकर चुलीत टाकला, राग आला, ठीक आहे ना, म्हणून तो स्पीकर काढण्यासाठी असे चुलीत हात घालायचे आणि मग तो स्पीकर बाहेर काढायचा, त्याच्यासाठी हात भाजून घ्यायचे. हे अगं, एखादा दुसरा स्पीकर आपल्या माणसांच्या आठवणीची जागा दुसरी वस्तू, दुसरी माणसं नाही घेऊ शकत श्री. तो स्पीकर ओविक संध्यान दिला नव्हतो. संध्याची आठवण होती ती. उमाई, होय श्रेनू, ओवेन आपल्या नाचाची आवड जपावी म्हणून संध्यान त्याला स्पीकर दिला नव्हतो. त्याच्या मनाक लय लागला श्रेनू. हातावरच्या जखमा बऱ्या होतील अरे, पण मनाच्या जखमेचं काय? त्या जखमा त्याला परत परत या गोष्टीची आठवण करून देतील. श्रीनिवास, श्रीनिवास, माझा स्पीकर आहे, तू कुठे घेऊन चाललाय? दादा मामा, स्पीकर जा आणि चुलीत घाल. उमाई, उमाई, म्हणजे या सगळ्या गोष्टीला मी सुद्धा तितकाच जबाबदार आहे ग. उमाई, पण माझ्या नकळत मी हे काय करून बसलोय? उमाई, तुम्हाला नेहमी सांगायचीस की आपल्यामुळे कोणी दुसरं दुखावलं जाणार नाही याची नेहमी काळजी घ्या. आणि मी एका आईने तिच्या मुलीला तिची स्वप्न जपण्यासाठी दिलेली वस्तू नष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरलो. हे उमाई, उमाई, माफ कर मला. श्रेनू, नाही उमाई, माझ्या हातून खूप खूप मोठं पाप घडलंय. अगं, कुणाच्या स्वप्नांच्या असं आड येणं याच्यापेक्षा दुसरं मोठं पाप काय असू शकतं? कदाचित हेच पाप मी पण करते. म्हणजे उमाई, मी येईलय. उमाई, मला माहितीये तुला खूप वाईट वाटतंय, पण तू प्लीज आईला नको चुकीची ठरवूस. तिने माझ्यासाठी या घरासाठी खूप केलंय अगं, आणि ओवी ती तुझ्यासाठी पण करण्याचा प्रयत्न करतेय. पण या सगळ्यात तिला पण काहीतरी जबाबदारी आहे, तिला पण काही मर्यादा आहेत. एक सून म्हणून
बायको म्हणून, आई म्हणून. आई, आई अगं काय झालं? तू काय शोधतेस आई? आई, आई, मी तुला शब्द दिलाय, मी नाही खेळणार बॅडमिंटन. मी खरंच नाही खेळणार बॅडमिंटन. मी नाही खेळणार बॅडमिंटन.